गेल्या वर्षी पाऊस 25, 26, 27 मेच्या दरम्यान पूर्ण तलाव तुडूंब भरली होती. शेतकरी आनंदित होता. त्या खरीपाची काय प्रमाण पिके गेली होती. ऊसाचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं. मग आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा ऊस गेलेला आहे. कारखानदारांनी आणखी शेतकरी बिलं दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर इतकं संकट निर्माण झालेलं आहे. यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहे? गेल्या वर्षी खरीप पीक पूर्णपणे वाया गेलेलं आहे आणि रब्बी खायापुरतंच पिकलेलं आहे. जे पैशाचं पीक आहे ते एकमेव या करमाळा तालुक्यामध्ये ऊसाचं पीक आहे आणि ऊस कारखान्याला गेल्यामुळं बऱ्याचशा कारखान्यांनी शेतकऱ्याची ऊसाची बिलं रखडविलेली. आज शेतकऱ्याला बी भरण असेल, खतं असेल, औषधं असेल, पैशाची अत्यंत गरज आहे. या काळामध्ये जर कारखान्यांनी बिलं नाही दिलं तर शेतकऱ्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. या उद्रेकाचीच कारखाना वाट बघतोय का काय असं आम्हाला वाटायला लागलं. शेतकऱ्यांचं एकमत नसल्यामुळं कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण भावना ओळखून घेतलेल्या आहेत. त्यामुळं कारखानदारीचे चेअरमन असतील किंवा कारखानदार करणारे भांडवलदार असतील यांचा फक्त ऊसावर डोळा आहे. शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या बाबतीमध्ये ते सकारात्मक नाहीत. पुढील चालू हंगामाच्या ऊसासाठी खतासाठी पैशाची गरज आहे शेतकऱ्यांना. तरी तात्काळ या ज्या कारखान्याकडं शेतकऱ्यांची देणी थकलेली आहेत अशा सर्व कारखान्यांनी ऊसाची बिलं तात्काळ सोडावीत आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा द्यावा असं मला वाटतं. असे किती कारखाने आहेत शेतकऱ्यांना अजून ते भेटायलेलं नाही? थोड्याफार प्रमाणात 2-3 कारखाने सोडता बाकीच्यांनी. कोणते कारखाने? कमलाईकडे बी काहीतरी बिलं राहिलेली. म्हैसगाव आहे, हिरडगावकडे बी 1 मस्टरचं का 2 मस्टरचं राहिलेलं आहे. असं प्रत्येकाकडे थोडं प्रमाणात. विहाळच्या कारखान्याचं काय? हो, विहाळकडे बी थोड्या प्रमाणात आहे. मग तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जो इथला ऊस आहे तो तालुक्यामध्येच गाळप झाला का तालुक्याच्या बाहेर काय प्रमाण? तालुक्यामध्ये काय गाळतात? तालुक्यात शहरी कारखाना बंद आहे तर तालुक्यात काय गाळतात? बाहेर द्यावं लागतंय. त्याच्यामुळं बाहेरच्यांनी बी सुद्धा ह्या शेतकऱ्यांची, तालुक्यातल्या शेतकऱ्यांची नाडीच ओळखली. दरवर्षी हीच बोंब आहे की बाबा बिलं राखोडायची, बिलं द्यायची नाहीत वेळेवर. शेतकऱ्याला वेळेवर बिलं जर दिली तर कुठल्या त्यांना कर्जाची, बँकेची सुद्धा आवश्यकता नाही. त्यांचंच पैसे त्यांच्या भरपूर आहेत. शेतकऱ्यांनी जर ठरवलं बा तालुक्यातलं कारखाना चालू झालं, तालुक्यात ऊस गेला पाहिजे, मग काय शेतकरी कारखाना चालू जरी असले तालुक्याला तरी बाहेर ऊस नेतात. नाही देत. आदिनाथसारखा कारखाना एक विश्वासपात्र कारखान्याला चालू असल्यावर आदिनाथ कारखान्यालाच ऊस देते. होईल का चालू आदिनाथ भविष्यामध्ये? होऊ शकते ना, प्रयत्न केल्यावर. आणि प्रयत्न जर अनेकांनी केलं, थकून गेले सगळे. आता निलावात कारखाना चालला, नाही जात, निलावात जात नाही, काय नाही. समजा निलावात कारखाना जर गेला तर परिणाम काय होते? काय होतंय तेव्हा? चांगला चालवणारा असला निलावात गेला, काही कशात गेला? कारखाना सभासदांचा आहे, शेतकऱ्यांचा. असं का की चालला पाहिजे ही सभासदाला वाटतं की सभासदाचं मग बंद कवर ठेवा. कारखान्याचे मालक मूळ कोण आहेत? सभासदच आहेत ना. सभासद आहे, बरोबर आहे. मग सभासदांनी कारखाना ताब्यात दिला पण का कारखानदारांनी दिला पाहिजे? नाही ना, सभासदाला विश्वासात घेऊनच काही जे आहे. सभासद विश्वास न घेता कारखाने निलाव होते. नाही, असं नाही, होणारच नाही असं मला वाटतं. तुमचं नाव काय? अजिनाथ मच्छिंद्र बागडे, कोटेगाव. कोटेगाव सरपंच आहेत का तुम्ही? प्रतिनिधी.